मुंबईतील शिवाजी पार्कवर दरवर्षीप्रमाणे मनसेचा गुढीपाडवा मेळावा आज पार पडणार आहे। या मेळाव्यासाठी मनसेकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे। दरवर्षीप्रमाणे यंदाही राज्यभरातून मनसेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने मुंबईत दाखल होणार असून मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे या मेळाव्यातून कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत। पक्षाची आगामी भूमिका काय असेल याबाबत ते कानमंत्र देतील। ठाकरे बंधूंच्या राजकीय युतीनंतर हा पहिलाच गुढीपाडवा मेळावा असल्याने या युतीवर राज ठाकरे काय भाष्य करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। या मेळाव्यासाठी विशेष 2 स्क्रीन मैदानात लावण्यात आलात, त्यामुळे त्यावर कोणाचा व्हिडिओ लावला जाणार हे संध्याकाळी 6 वाजता मेळाव्यादरम्यान स्पष्ट होईल। राज ठाकरे यांचा 2026चा गुढीपाडवा मेळावा मुंबईतील शिवाजी पार्कवर पार पडत असून त्यासाठीची जय्यत तयारी अंतिम टप्प्यात आली आहे। आगामी राजकीय रणनीती आणि पक्षाची पुढची वाटचाल यावर या मेळाव्यात ते महत्त्वाची भूमिका मांडणार असल्याने सर्वांचं लक्ष या सभेवर लागलंय। यापूर्वी झालेल्या पदाधिकारी बैठकीत रणनीतीवर चर्चा झाली होती, ज्याचाच एक भाग म्हणून हा मेळावा होणार आहे। राज्यातील शिक्षण क्षेत्रात 2 धक्कादायक प्रकार समोर आले असून शिक्षण व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालेत। सातारा येथे 10वीच्या विद्यार्थ्यांचे पेपर 6वीच्या विद्यार्थ्यांकडून तपासून घेतल्याचा प्रकार उघड झालाय, तर अकोला येथे शिक्षक बदली प्रक्रियेत मोठा घोटाळा झाल्याचं समोर आलंय। साताऱ्यातील फलटण तालुक्यातील विडणी येथील उत्तरेश्वर हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजमध्ये हा प्रकार घडल्याचं समोर आलंय। या प्रकरणात 6वीच्या विद्यार्थ्यांकडून 10वीचे पेपर तपासून घेतले जात असल्याची माहिती समोर येते, ज्यामुळे शिक्षण व्यवस्थेची गुणवत्ता आणि विश्वासार्हता यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत। यावेळी संबंधित शिक्षकाचं नाव वैभव शेंडे असल्याची माहिती समोर येते। त्याचवेळी असा कोणताही प्रकार झाला नसल्याचा दावा शाळेने केलाय। हा प्रकार उघड करणाऱ्या तक्रारदाराला संस्थेकडून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याने हा वाद अधिकच वाढलाय। विशेष म्हणजे पेपर तपासणारा शिक्षक आणि तक्रार करणारा व्यक्ती या दोघांनाही समान नोटीस देण्यात आली आहे अशी माहिती समोर येते। नाशिकच्या कॅनडा कॉर्नर सारख्या उच्चभ्रू वस्तीमध्ये कॅप्टन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अशोक खरातने आपल्याच कार्यालयात महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे। दरम्यान या विकृत भोंदूबाबाला पोलिसांनी बेड्या ठोकल्यानंतर त्याची कुंडली जगासमोर आली आहे। त्याच्या दरबारात हजेरी लावणाऱ्या नेत्यांची आता अडचण वाढल्याचं दिसून येत आहे। पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार आरोपीने धार्मिक विधीच्या नावाखाली आधी जाळ्या तोडल्या आणि नंतर गुंगीचे औषध देत लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आलाय। या प्रकरणी नाशिकमधील सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणात सर्वात धक्कादायक बाब म्हणजे अशोक खरातचे कृत्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेत। समोर आलेल्या व्हिडिओमध्ये आरोपी धार्मिक विधीचा बहाणा करत महिलेच्या डोक्यावर तांब्या ठेवतो आणि त्यानंतर गैरवर्तन करतो असं यात दिसून येतंय। हा व्हिडिओ अत्यंत आक्षेपार्ह असल्याने तो सार्वजनिक करण्यात आलेला नाहीये। तपासादरम्यान पोलिसांच्या हाती 58 व्हिडिओ लागले असून त्यामध्ये काही नामांकित महिला आणि सेलिब्रिटींचाही समावेश असल्याची माहिती समोर येते। या व्हिडिओच्या आधारे आरोपी ब्लॅकमेल करत होता का याचा आता तपास केला जातोय। राज्यातील शहरी आणि ग्रामीण भागातील जमिनींच्या दर निर्धारणात पारदर्शकता आणण्यासाठी पुढील 3 वर्षात संपूर्ण राज्याचे मायक्रो झोनिंग करण्यात येणार आहे। यामुळे जमिनींचे रेडी रेकनर दर अधिक अचूक आणि वास्तववादी होतील अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी विधानसभेत दिली। दरम्यान महाराष्ट्र मुद्रांक विधेयक 2026 सभागृहात एकमताने मंजूर करण्यात आलं। सध्या अनेक प्रकरणांमध्ये कमी मुद्रांक शुल्क भरून दस्त नोंदवले जातात। जुन्या कायद्यातील 6 वर्षांच्या मर्यादामुळे अशा प्रकरणातील थकीत महसूल वसूल करण्यात सरकारला अडचण येत होत्या। या त्रुटी दूर करण्यासाठी कायद्यात सुधारणा करण्यात आली आहे। यावेळी चर्चेदरम्यान आमदारांनी मुद्रांक शुल्क कार्यालयात अनियमितता आणि दर निर्धारणातील विसंगतीकडे लक्ष वेधलंय। त्यावर उत्तर देताना बावनकुळेंनी म्हटलंय की मायक्रो झोनिंगची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने राबवली जाईल। याची सुरुवात प्रथम मुंबईतून होईल, त्यानंतर पुणे, नागपूर, संभाजीनगर आणि पुढे ग्रामीण भागात याचा विस्तार केला जाईल। यावेळी झालेल्या चर्चेत आमदार योगेश सागर, सुनील प्रभू, वरुण सरदेसाई, दीपक केसरकर आदींनी सहभाग घेऊन विविध सूचना मांडल्या। अखेर सर्वसंमतीने हे विधेयक मंजूर करण्यात आलं। राज्यात उन्हाचा चटका जाणवत असतानाच आता हवामानात पुन्हा एकदा मोठे बदल झाले। हवामान तज्ज्ञ सानप यांनी दिलेल्या हवामान अंदाजानुसार पुढील 2 दिवस विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता आहे। सध्या विदर्भ आणि मराठवाड्याच्या बहुतांश भागात मोठ्या प्रमाणावर ढगांची गर्दी पाहायला मिळते। मागील 2 दिवसापासून राज्याच्या अनेक भागात तापमानाचा पारा घसरला असून विशेषतः सायंकाळच्या वेळी हवेत सुखद गारवा अनुभवायला मिळतोय। कडाक्याच्या उन्हापासून नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला असला तरी अवकाळी पावसाचं संकट मात्र गडद झालंय।
हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार ढगाळ हवामानामुळे पुढील 48 तासात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडू शकतो. काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या गारपिटीची देखील शक्यता आहे. मात्र हा दिलासा अल्पकाळ टिकणार असून 2 ते 3 दिवसानंतर वातावरणात पुन्हा बदल होईल आणि तापमानात मोठी वाढ होऊन उन्हाचा कडाका वाढेल. अवकाळी पाऊस आणि गारपिटीच्या शक्यतेमुळे काढणीला आलेल्या पिकांचं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची आणि फळबागांची योग्य ती काळजी घ्यावी असा सल्ला हवामान तज्ज्ञांकडून देण्यात आलाय. धाराशिवमधून मोठी बातमी समोर आली आहे. माजी मंत्री आमदार तानाजी सावंत यांचे पुतणे धाराशिव जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांचा अपघात झालाय. त्यांच्या फॉर्च्युनर कारला भरधाव कंटेनरने जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला असून या अपघातात गाडीचं मोठं नुकसान झालंय. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये. समोर आलेल्या माहितीनुसार काल मुंबई येथे धनंजय सावंत यांच्या पत्नीसह समर्थकांनी शिवसेनेची साथ सोडत भाजपमध्ये प्रवेश केला होता. भाजप प्रवेशाचा हा कार्यक्रम आटोपून परतत असताना भिगवणजवळ सोलापूर पुणे महामार्गावर मध्यरात्री 1 वाजण्याच्या दरम्यान धनंजय सावंत यांच्या फॉर्च्युनर कारला भरधाव कंटेनरने जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत गाडीचा चक्काचूर झाला असून सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये. मात्र धनंजय सावंत यांचे पुत्र आणि चालक व सुरक्षा रक्षक किरकोळ जखमी झालेत. भारतासह जगभरात पेट्रोल, डिझेल आणि गॅस सिलेंडर महाग होण्याची शक्यता वर्तवण्यात येते. भारतात गॅस सिलेंडर आधीच महाग आहेत, पण त्याच्या किमती आणखी वाढण्याची शक्यता आहे. इस्रायलने इराणमधील जगातील सर्वात मोठ्या गॅस प्रकल्पावर साऊथ पार्सवर हल्ला केल्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढू शकतात. प्रत्युत्तराची धमकी देत इराणने आखाती देशांमधील 5 तेल आणि गॅस प्रकल्पांवर हल्ला करण्याची धमकी दिली आहे. इराणचे सैन्य सौदी अरेबियाचे सॅमरेफ रिफायनरी आणि जुबेल पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स, संयुक्त अरब अमिरातीचे अल हुसैन गॅस क्षेत्र, कतारीचे रास लाफेन रिफायनरी आणि मेसाईद पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्सवर हल्ला करू शकते. कच्च्या तेलाच्या किमती $110वर पोहोचल्यात. इस्रायलच्या हल्ल्यानंतर कच्च्या तेलाच्या आणि गॅसच्या किमती गगनाला भिडत आहेत. या हल्ल्यानंतर कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल जवळपास $110 पर्यंत वाढल्यात. त्यामुळे आता देशातही पेट्रोल, डिझेल आणि सिलेंडर महाग होण्याची शक्यता वर्तवण्यात येते. इस्रायल, अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष अधिक भीषण वळणावर पोहोचलाय. त्यातच दुसरीकडे पाकिस्तान अण्वस्त्र मिसाईल बनवण्याच्या तयारीत असल्याची माहिती अमेरिकन गुप्तचर संचालकाकडून देण्यात आली आहे. विशेष बाब म्हणजे अमेरिकेकडून इतिहासात पहिल्यांदाच अण्वस्त्र कार्यक्रमाच्या अनुषंगाने पाकिस्तानवर थेट आरोप केलाय. तुलसी गबार्ड यांनी या संदर्भात कबुली दिली आहे. पाकिस्तान, इराण, रशिया, चीन, उत्तर कोरिया अमेरिकेला टप्प्यात आणू शकतील अशी अण्वस्त्र वाहून नेण्याची क्षमता असणारे क्षेपणास्त्र विकसित करत असल्याची माहिती ही तुलसी गबार्ड यांनी दिली आहे. दरम्यान या संदर्भात अधिक बोलताना अमेरिकेच्या राष्ट्रीय गुप्तचर संचालक तुलसी गबार्ड यांनी सांगितले की गुप्तचर यंत्रणाच्या अंदाजानुसार रशिया, चीन, उत्तर कोरिया, इराण आणि पाकिस्तान हे अण्वस्त्र आणि पारंपरिक स्फोटके वाहून नेण्याची क्षमता असलेल्या अनेक नवीन आणि प्रगत याशिवाय पारंपरिक क्षेपणास्त्र प्रशिक्षण प्रणालीवर संशोधन आणि विकास करत आहे, जे आपल्या अमेरिकेला त्यांच्या टप्प्यात आणतात. गुप्तचर यंत्रणांचे असे मूल्यांकन आहे की अमेरिकेला असलेला धोका सध्याच्या 3000हून अधिक मिसाईल संख्येवरून 2035 पर्यंत एकत्रितपणे 16,000हून अधिक मिसाईल पर्यंत वाढेल असं त्यांनी म्हटलंय. मध्य पूर्वेतील सुरू असलेले युद्ध अधिक धोकादायक बनत आहे. इराणने सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती आणि कतारमधील प्रमुख ऊर्जा प्रकल्पांना लक्ष्य करण्याची उघडपणे धमकी दिली आहे. हा इशारा अशा वेळी आला जेव्हा इस्रायलने इराणच्या सर्वात मोठ्या गॅस क्षेत्रावर हल्ला केलाय. वृत्तानुसार अलीकडील हल्ल्यात इराणच्या दक्षिण पार्स गॅस क्षेत्राला आणि त्याच्याशी संबंधित तेल व वायू सुविधांना लक्ष्य करण्यात आलंय. हा जगातील सर्वात मोठ्या गॅस साठ्यांपैकी एक मानला जातो, जो इराण आणि कतार यांच्यात विभागलेला आहे. इराण माध्यमांनुसार या हल्ल्यात गॅस टँकर आणि रिफायनरीच्या काही भागांचं नुकसान झालंय. हल्ला होताच कामगारांना तात्काळ सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलंय आणि आग विझवण्यासाठी आपत्कालीन पथकांना पाचारण करण्यात आलंय. इराणच्या ऊर्जा पायाभूत सुविधांवर थेट हल्ला होण्याची पहिलीच वेळ आहे. या हल्ल्यानंतर इराणने कठोर भूमिका घेतली असून आखाती देशांमधील प्रमुख ऊर्जा प्रकल्पांना लक्ष्य करण्याची धमकी दिली आहे. येत्या 17 एप्रिलला प्रदर्शित होणाऱ्या आगामी सालबर्डी या मराठी चित्रपटात अभिनेता गश्मीर महाजनी दमदार गोंधळीच्या भूमिकेत दिसणार आहे. या गोंधळ नृत्यात गश्मीरने पारंपरिक वेशभूषा, प्रभावी देहबोलीसह कमालीचा नृत्याविष्कार सादर केलाय. नुकतेच हे गीत प्रकाशित झालं असून त्याला जोरदार प्रतिसाद मिळतोय. जगदंबेचा हा गोंधळ कथानकात थरार आणि उत्सुकता वाढवणारा ठरणार आहे. संभाळच्या ठेक्यावर रहस्यमय वातावरणात गश्मीरची एंट्री
वेगळीच रंगत वाढवणारी आहे. गीतकार मुकुंद भालेराव यांच्या लेखणीतून सजलेल्या या गोंधळाला संगीतकार पद्मनाभ गायकवाड यांचा संगीत साज आहे. अजय गोगावले यांचा दमदार स्वर गाण्याला लाभलाय. हा गोंधळ आशिष पाटील यांनी आपल्या सदाबहार अदाकारीने नृत्य दिग्दर्शित केलाय.